हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, सेट एक्झाम या सेट एक्झाममध्ये जो पॅसेज येतो म्हणजेच उतारा येतो, त्या उतार्यावरचे प्रश्न आपण इझिली काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून लवकरात लवकर कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो या संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजेच सेट एक्झाममध्ये टोटल 5 क्वेश्चन पॅसेजसाठी असतात आणि त्या 5 क्वेश्चनला 10 मार्क त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. या 10 मार्कापैकी मॅक्झिमम मार्क तुम्हाला कशा पद्धतीने भेटू शकतात या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजेच पॅसेज सोडवण्यासंदर्भात काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करणार आहे. यामार्फत तुम्ही इझिली पॅसेज सोडून 10 पैकी 10 मार्क मिळवू शकता. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर गाईज, हे पहा, जो पॅसेज असतो म्हणजे जो उतारा असतो तो उतारा वाचून तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. मग या ठिकाणी सिंपल ती एक कन्सेप्ट त्यांनी यूज केलेली आहे, ओपन बुक टेस्ट. बरोबर ना? म्हणजेच काय, तुम्हाला पुढे उतारा दिलेला असतो, तो वाचायचा आहे, त्या वाचल्यानंतर त्यावर क्वेश्चन असतील ते तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे आन्सर पण त्यांनी दिलेले आहेत, फक्त करेक्ट आन्सर कुठलं ते तुम्हाला शोधायचं आहे. याला आपण ओपन बुक टेस्ट असं म्हणतो सिंपल लँग्वेजमध्ये. सिंपल. मग आता जर आपण विचार केला तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधील सर्वात सोपा युनिट हा कॉम्प्रिहेन्शनचा असतो, पॅसेजचा असतो. त्यावर तुम्हाला जास्त काही अभ्यास करून जाण्याची गरज नसते. त्या ठिकाणी काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही प्रॉपर वेने, केअरफुल वेने जर पॅसेज सोडवला तर 10 पैकी 10 मार्क तुम्हाला इझिली भेटतात. सिंपल. या संदर्भात काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया. तर या ठिकाणी जो युनिट 3 आहे कॉम्प्रिहेन्शनचा, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहत आहोत. काय म्हणले ते पहा. ए पॅसेज ऑफ टेक्स्ट टू बी गिवन, क्वेश्चन बी आस्क फ्रॉम दी पॅसेज टू बी आन्सर. म्हणजेच काय, तुम्हाला पॅसेज दिलेला असतो टेक्स्टचा, त्या पॅसेजच्या बेसवर जे क्वेश्चन विचारलेलं आहे त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं असतं. म्हणजेच तुम्हाला आत्ता सांगितलं, याला आपण ओपन बुक टेस्ट असं म्हणतो. तुम्हाला पूर्णपणे आन्सर दिलेले आहेत त्यांनी, फक्त करेक्ट आन्सर कुठलं हे त्या ठिकाणी पॅसेज पाहूनच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. कुठली गोष्ट तुम्हाला पाठ करून जायची नाही, कुठली गोष्ट तुम्हाला मेमराईज करून जायची नाही. जे आहे ते सर्व त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असेल, फक्त करेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पेअर मॅच करायचा आहे. ठीक आहे. तर आपण कॉम्प्रिहेन्शन सोल्युशन संदर्भात टिप्स या ठिकाणी समजून घेत आहोत. रिपीट करेल, पॅसेज, कॉम्प्रिहेन्शन किंवा उतारा या सर्वांना एकाच कन्सेप्टमध्ये कन्सिडर केलं जातं, तिघांमध्ये काही फरक नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन सोल्युशन ट्रिक्स. तर पहिला जो काही पॉईंट आहे तो आपण समजून घेऊया. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीचा एक्झामला असतो या संदर्भात बेसिक काही पॉईंट दिलेले ते आधी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणलंय ते पहा. इंग्लिश अँड मराठी बोथ पॅसेज मे बी डिफरंट बट ऑप्शन्स, म्हणजेच काय, आन्सर सिरियल नंबर सेम. हा पॉईंट प्रॉपर वेने समजून घ्या. ज्यावेळेस आपण सेट एक्झाम देतो त्या सेट एक्झाममध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा 2 लँग्वेज प्रोव्हाइड केलेल्या असतात. अदर एक्झाम असेल तरी पण 2 लँग्वेज नॉर्मली प्रोव्हाइड केलेल्या असतात. मग त्या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी हे दोनही पॅसेज जरी वेगळे वेगळे असतील तरी त्या पॅसेज मार्फत जे क्वेश्चन विचारलेत त्या क्वेश्चनचा आन्सर आणि त्या आन्सरचा सिक्वेन्स हा सेम असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पॅसेज मी या ठिकाणी घेतलेला आहे पहा. या ठिकाणी इंग्लिश पॅसेज आहे, या ठिकाणी मराठी पॅसेज आहे. आता दोन्ही पॅसेज आपण असं अज्युम करू की वेगवेगळे आहेत. ठीक आहे. इंग्लिश पॅसेज पूर्णपणे वेगळा आहे, मराठी पूर्णपणे वेगळा आहे असं अज्युम केलं तर या ठिकाणी जो इंग्लिशमधनं प्रश्न आहे, या इंग्लिशमधल्या प्रश्नाचं ऑप्शन बी हे करेक्ट आहे असं आपण कन्सिडर करू. तर सेम जो मराठीमधनं प्रश्न आहे ना त्याचं पण ऑप्शन बीच हे करेक्ट असेल, जरी पॅसेज वेगळे असले तरी देखील. ठीक आहे. अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कन्फ्युजन असतं की इंग्लिशमधला पॅसेज वेगळा होता, मराठीतनं वेगळा होता, मग आन्सर कसं काय सेम. त्यांनी अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते की त्याचा सिक्वेन्स हल्ला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल 12 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा इकडे ए हे करेक्ट आहे इंग्लिशमधनं, तर 12 नंबरचा मराठीतनं जो प्रश्न आहे पॅसेजचा त्याचं पण एच करेक्ट असणार आहे, जरी पॅसेज वेगळा असला तरी. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट काय म्हणते पहा. यू विल फाइंड सम क्वेश्चन इझी इन इंग्लिश अँड सम क्वेश्चन इझी इन मराठी. म्हणजे इंग्लिश आणि मराठी असे 2 पॅसेज आहेत,
काही क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमधनं सोपे वाटतील, काही मराठीतनं सोपे वाटतील. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. थर्ड पॉईंट तोच आहे पहा, ॲट सच टाइम यू कॅन सॉल्व क्वेश्चन इन मराठी ऑर इंग्लिश अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स. म्हणजे तुम्हाला जसं सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. एक पॉईंट तुम्हाला इथं मी क्लिअर करतो पहा. आता फॉर एक्झाम्पल हा जो पॅसेज आहे, ठीक आहे, या पॅसेजवर तुम्हाला 11 ते 15 हे क्वेश्चन दिलेले आहेत. आता 11 ते 15 क्वेश्चन आहेत ना, फॉर एक्झाम्पल 11 नंबरचा क्वेश्चन तुम्ही इंग्लिश पॅसेजपासून सोडवला, त्याचं ऑप्शन ए हे करेक्ट होतं. 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इंग्लिशमधनं पॅसेज मार्फत सोडवता येत नाही असं आपण कन्सिडर करू, तो तुम्ही ड्रॉप केलेला आहे. 13 नंबरचा क्वेश्चन तुम्ही प्रॉपर वेने इंग्लिशमधनं वाचला, सोडवला, ऑप्शन सी एक करेक्ट तुम्हाला भेटलं. नंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं पण आन्सर तुम्हाला इंग्लिश पॅसेजमध्ये भेटत नाही, तुम्ही तो ड्रॉप केला असं आपण कन्सिडर करू. आणि जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे याचं देखील तुम्हाला इंग्लिशमधनं पॅसेज वाचल्यानंतर ऑप्शन सी एक करेक्ट भेटलं. ठीक आहे, आता 2 क्वेश्चन असे आहेत जे इंग्लिशमधनं पॅसेज तुम्हाला कळत नाहीत. किती नंबरचा? 14 नंबरचा. आणि त्यानंतर कुठला एक क्वेश्चन आहे तो म्हणजे 12 नंबरचा. ठीक आहे, या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला इंग्लिश पॅसेजमध्ये भेटलेलं नाही. तर अशा वेळेस तुम्ही मराठी पॅसेजचा 12 नंबरचा क्वेश्चन पाहायचा. ठीक आहे, कारण इंग्लिशमधनं आन्सर भेटलं नाही, मग 12 नंबरचा मराठीमधनं क्वेश्चन कुठला होता तो पाहायचा. आणि मराठी पॅसेजमध्ये अगदी काही सेकंदांमध्ये तुम्हाला आन्सर भेटतंय की नाही याची एक नजर मारायची. काही वेळेस इझिली आन्सर भेटून जातं, मग त्यावेळेस तुम्ही मराठीमधनं ऑप्शन ए हे करेक्ट चॉईस केलं तर ॲटोमॅटिकली इंग्लिश पण ऑप्शन ए हे करेक्ट असणार आहे. सिम्पल. म्हणजे या ठिकाणी मला एकच पॉईंट क्लिअर करायचा आहे, तुम्हाला 5 पैकी 3 क्वेश्चन इंग्लिशमधनं सोडवता आले, 2 क्वेश्चन तुम्हाला येत नाही, तर त्यावेळेस तुम्ही ते 2 क्वेश्चन मराठी पॅसेजचे सोडवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जरी देखील पॅसेज वेगवेगळे असतील तरी देखील. सिम्पल. हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर करून ठेवा. आणि शेवटची टिप आहे तुम्हाला, ती म्हणजे सॉल्व दी पॅसेज क्वेश्चन ॲट दी एंड ऑफ दी क्वेश्चन पेपर. म्हणजेच काय, तुम्हाला पॅसेज त्यांनी कधी देऊ, तुम्ही क्वेश्चन पेपर पूर्णपणे सॉल्व झाल्यानंतरच पॅसेजला सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल यामध्ये त्यांनी पॅसेज कधी दिलाय पहा, 11 ते 15 क्वेश्चन या दरम्यान दिलाय. मग हा पॅसेज तुम्ही लगेचच सोडवायचा प्रयत्न केला 11 नंबरच्या क्वेश्चनला तर टाइम वेस्ट होऊ शकतो. म्हणून काय करायचं, या पॅसेजच्या क्वेश्चनचे जे आहेत ना, म्हणजे पॅसेजचे जे 5 क्वेश्चन आहेत ते ड्रॉप करायचे आणि पुढचे जे सर्व क्वेश्चन आहेत 50 पर्यंत ते सॉल्व करायचे. नंतर टाइम भेटल्यानंतर पॅसेज पाहायचा आणि त्यावरून आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी मुद्दामून काय केलेलं असतं, काही वेळेस पॅसेजमध्येच दिलेला असतो, म्हणजे क्वेश्चन पेपरच्या शेवटी ते बऱ्याच वेळेस पॅसेज देत नाही. जसं पहा इथं 11 नंबरचा क्वेश्चन पॅसेजवर त्यांनी ठेवला. ठीक आहे, म्हणजे 10 क्वेश्चन झाले, लगेचच पॅसेज ॲड केला, कॉम्प्रिहेन्शन ॲड केले. मग तुम्ही काय करायचं, लगेच सोडवायचं नाही, त्यांनी कधीही देऊ, तुम्ही काय करायचं, जे तुमचे सर्व क्वेश्चन आहेत ते सर्व सोडवल्यानंतर पॅसेजचे क्वेश्चन पाहिजे आणि त्यानंतर आन्सर द्यायचं. लगेचच पॅसेज सोडवायचा प्रयत्न केला, कॉम्प्रिहेन्शन सोडवायचा प्रयत्न केला, टाइम वेस्ट होतो. त्यानंतर बाकीचे जे क्वेश्चन असतात इझी, त्याला टाइम पुरत नाही. जसं फॉर एक्झाम्पल 11 ते 15 तुम्हाला पॅसेजवर क्वेश्चन होते, त्यानंतर जर तुम्ही विचार केला तरी 50 नंबरचे क्वेश्चन, ठीक आहे, 49 नंबरचे क्वेश्चन हे इझी क्वेश्चन होते. यासाठी जर तुम्हाला टाइम राहिला नसता तर या ठिकाणी हातातले मार्क तुमचे गेले असते. म्हणून शेवटपर्यंत सर्व क्वेश्चन सोडवायचे आणि त्यानंतर पॅसेजचे जे क्वेश्चन असतील ते सोडवायचे. ठीक आहे, तोपर्यंत ते सोडून द्यायचे. आय होप पॉईंट काही तो कळाला असेल. मग या ठिकाणी हा पॉईंट तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरू शकतो, तुमचा टाईम मॅनेजमेंटचा पॉईंट आहे. टाईम वेस्ट करायचा नाही पॅसेज सोडवण्यामध्ये, सर्वात शेवटी पॅसेज सोडू शकता. जर तुमचा वाचण्याचा स्पीड खूप जास्त असेल, तुम्हाला इंग्लिश एकदम फ्लुएंटली येत आहे, तर त्यावेळेस तुम्ही पॅसेज ऑन दी टाईम सोडू शकता. पण नॉर्मली रेकमेंडेशन असेल पॅसेज सर्वात शेवटीच सोडवा. ठीक आहे, तर काही सिंपल टिप्स होत्या पॅसेज संदर्भात. पहिल्यांदा लक्षात घ्या, इंग्लिश मराठी पॅसेज वेगळा असला तरी आन्सर सिरियल नंबर सेम असतो. तुम्ही काही क्वेश्चन इंग्लिशमधनं काही क्वेश्चन मराठीमधनं सोडू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. आणि तुम्ही जो पॅसेज सोडवणारा तो सर्वात शेवटी सोडवणं अपेक्षित आहे. तुम्हाला फक्त एक सजेशन असेल, वाटलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही सोडू शकता. आता नेक्स्ट आहे, तरी पहा स्ट्रक्चर ऑफ अ कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे पॅसेजचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं हे तुम्ही समजून घ्या. यामार्फत तुमचा खूप सारा वेळ वाचू शकतो. कारण एक्झामिनेशनमध्ये वेळ वाचवणं ही एक मोठी गोष्ट असते. कारण जर वेळ वाचला तर डेफिनेटली तुम्ही एक्झामला चांगला परफॉर्मन्स करू शकता. अननेसेसरी टाईम वेस्ट करायचा नाही आहे. आता स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्रिहेन्शन यामध्ये क्वेश्चनचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं असतं समजून घ्या. टोटल 5 क्वेश्चन असतात कॉम्प्रिहेन्शनमध्ये, म्हणजेच पॅसेजमध्ये, बरं ना. इथं लिहितो पहा 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शनमध्ये दिलेले असतात. या क्वेश्चनचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं ते समजून घ्या. इथं म्हणलंय पहा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 5. यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो इनडायरेक्ट क्वेश्चन असतो. म्हणजेच 5 पैकी
जो एक क्वेश्चन दिलेला असेल तो इनडायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो, आणि हा जो इनडायरेक्ट क्वेश्चन असतो ना तो नॉर्मली चौथा क्वेश्चन असतो. ठीक आहे, चौथा किंवा तिसरा क्वेश्चन असतो जो इनडायरेक्ट असतो. इनडायरेक्टचा अर्थ असा घ्या, म्हणजे या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये डायरेक्टली कुठेही भेटणार नाहीये. पॅसेजमध्ये त्याप्रमाणे कीवर्डही तुम्हाला दिसणार नाहीये. पॅसेज वाचून त्या वाचण्याच्या आधारावर तुम्हाला याचा आन्सर काढावा लागणार आहे. डायरेक्टली कुठेही अशा प्रकारचं आन्सर म्हणजे XYZ क्वेश्चन असेल त्याचा डायरेक्ट आन्सर तुम्हाला भेटणार नाही. असा एक क्वेश्चन असतो, तो नॉर्मली चौथा किंवा तिसऱ्या नंबरला असतो. ठीक आहे, पॅसेजवर जे क्वेश्चन असतात ना त्याचं सिक्वेन्स सांगतोय. त्यानंतर एक जो क्वेश्चन असतो तो डायरेक्टली पॅसेजचीच निगडीत असतो. त्यामध्ये पॅसेज संदर्भात जो ऑथर आहे त्या ऑथरचं इंटेन्शन काय ते विचारलेलं असतं. या पर्टिक्युलर पॅसेजला तुम्ही काय शीर्षक देऊ शकता, काय टायटल देऊ शकता या संदर्भात तो क्वेश्चन असतो, किंवा पॅसेजचं मोरल काय त्या संदर्भात हा क्वेश्चन असतो. आणि नॉर्मली या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पॅसेजच्या सर्वात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये भेटून जातं. ठीक आहे, आणि हा जो क्वेश्चन असतो तो 5 नंबरचा असतो, शेवटचा क्वेश्चन. पॅसेजचा शेवटचा क्वेश्चन काय असतो, या पॅसेजला तुम्ही योग्य शीर्षक काय देऊ शकता, या पॅसेजचा जो ऑथर आहे त्याचं इंटेन्शन काय, या पॅसेजला जे टायटल आहे ते काय देऊ शकता, या संदर्भात जो 5 नंबरचा क्वेश्चन असतो तो असतो. आणि 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पॅसेजच्या सर्वात लास्ट पॅरेग्राफमध्ये भेटून जातं. आता राहिले 3 प्रश्न. हे 3ही प्रश्न डायरेक्टली पॅसेजशी निगडीत असतात. म्हणजेच काय, क्वेश्चन वाचायचा, त्या क्वेश्चनचे कीवर्ड पाहिजे आणि त्या कीवर्डनुसार तुम्ही पॅसेजमध्ये या 3 क्वेश्चनचा आन्सर शोधू शकता. इथं म्हणले आपण 3 क्वेश्चन डायरेक्टली आन्सर, म्हणजे इथं म्हणले पहा फर्स्ट क्वेश्चन आन्सर गिवन इन फर्स्ट ऑर लास्ट पॅरेग्राफ. म्हणजेच काय, या 3 पैकी जो हा पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचा आन्सर पॅसेजच्या एक तर पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दिलेलं असतं किंवा डायरेक्टली पॅसेजच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं असतं. रिपीट करायला, या 3 प्रश्नांपैकी जो पहिला प्रश्न आहे त्याचा आन्सर पॅसेजच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला असेल किंवा डायरेक्टली शेवटच्या पॅरेग्राफमध्ये दिलेला असतं. हा पॉईंट समजून घ्या. आणि जर पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला आन्सर भेटलं नाही तर सेकंड पॅरेग्राफमध्ये त्याचा आन्सर डेफिनेटली भेटून जाईल. सिंपल. मग या ठिकाणी क्वेश्चनचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीचं असतं ते आपण समजून घेतलंय. रिपीट कराल, 5 प्रश्न असतात. इथे पहा. ठीक आहे, डिनोट करतो पुन्हा. 5 प्रश्न असतात. 5 पैकी जो पहिला प्रश्न असतो तो पॅसेजमध्येच तुम्हाला भेटेल. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न देखील पॅसेजमध्ये डायरेक्टली आन्सर दिलेला असेल. पहिल्या प्रश्नाचा आन्सर हे नॉर्मली फर्स्ट किंवा लास्ट पॅरेग्राफ आहे पॅसेजचा, त्यामध्ये भेटून जाईल डायरेक्टली. 4 नंबरचा क्वेश्चन आहे हा इनडायरेक्ट असतो नॉर्मली. त्याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये कुठेही डायरेक्टली भेटणार नाही, तुम्हाला ते तर्कनुसार काढावं लागेल. आणि 5 नंबरचा क्वेश्चन आहे हा पण पॅसेजशी डायरेक्टली निगडीत असतो, पण या ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्टली आन्सर द्यावं लागतं. म्हणजेच काय, पॅसेजचं मोरल काय, टायटल काय देऊ शकता किंवा ऑथरचं इंटेन्शन काय या संदर्भात हा 5 नंबरचा क्वेश्चन असतो. त्याचा आन्सर पॅसेजच्या लास्ट पॅरेग्राफला वाचून तुम्हाला काढता येईल. लास्ट पॅरेग्राफ वाचला डायरेक्ट आन्सर भेटलं असं नाही. लास्ट पॅरेग्राफ वाचल्यानंतर काय आन्सर आपण याचं करायला हवं हे तुम्हाला कळेल 5 नंबरच्या क्वेश्चनचं. आय होप क्वेश्चनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं हे तुम्हाला कळालं असेल. हे जर कळालं तर टाइम तुमचा खूप जास्त प्रमाणात वाचू शकतो. अनेक गोष्टींचा अभ्यास करून हे स्ट्रक्चर आपण फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, आता पॅसेजला सोडवण्यासंदर्भात काही सिंपल ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स देखील आपण ऍड केल्यात. प्रॉपरली समजून घ्या. इथं काय म्हणले पहा, रीड ऑल क्वेश्चन केअरफुली. म्हणजे पॅसेजमध्ये जे पण क्वेश्चन दिलेले आहेत पहा बरं का. पहिल्यांदी पॅसेज तुमच्या हातामध्ये आल्यानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, सोडत आले. इथे दाखवतो पहा तुम्हाला. ठीक आहे, आता सोडत आले. 7 नंबरचा क्वेश्चन सोडवला, 8 नंबर सोडवला, 10 नंबर सोडवला, 11 नंबर तुम्हाला पॅसेज दिसतोय पहा. पॅसेज लगेच वाचायला लागायचंच नाही, स्क्रोल डाऊन करायचं, थोडंसं पुढे जायचं. पुढं गेल्यानंतर पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचे, फक्त क्वेश्चन. ठीक आहे, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत ना फक्त ते पहिल्यांदा वाचायचे. मग या ठिकाणी म्हणले पहा, रीड ऑल क्वेश्चन्स केअरफुली. पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचे. क्वेश्चन वाचत असताना क्वेश्चनमधील कीवर्ड आहे ते तुम्हाला काय करायचे, हायलाईट करायचे. कुठले, क्वेश्चनचे कीवर्ड. इथे पहा, तुम्ही क्वेश्चन वाचताय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, क्वेश्चन वाचताना कीवर्ड जे असतील ना क्वेश्चनचे ते हायलाईट करायचे तुम्हाला. सिंपल, जे पण असतील ते कीवर्ड हायलाईट करायचे क्वेश्चन वाचताना. पहा बरं का, रिपीट करतो, तुम्ही पॅसेज वाचलेलंच नाही, आणखी तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन वाचताय, क्वेश्चन वाचताना त्याचे कीवर्ड हायलाईट करताय. कीवर्ड हायलाईट केल्यानंतर जो पॅसेज आहे तो पॅसेज केअरफुली पुन्हा वाचायचा. पहिल्यांदा क्वेश्चन वाचले तुम्ही,
क्वेश्चन वाचल्यानंतर क्वेश्चनचे कीवर्ड तिथे हायलाईट केले, पेन्सिलने हायलाईट करा, पेन्सिलने ड्रॉ केलं थोडंसं चलू शकतं. सुपरवायझर आहे त्याला ते दिसलं नाही पाहिजे, ठीक आहे. थोडंसं एकदम स्मॉल तुम्ही हायलाईट करू शकता, ऑफलाईन एक्झाम आहे तोपर्यंत. कळलं. मग या ठिकाणी पॅसेजचे कीवर्ड तुम्ही हायलाईट केले, क्वेश्चनचे कीवर्ड तुम्ही हायलाईट केले. क्वेश्चनचे कीवर्ड हायलाईट केल्यानंतर तुम्ही काय केलं, वरती स्क्रोल डाऊन केलं. पहा क्वेश्चनचे कीवर्ड हायलाईट झाले, पुन्हा वरती गेले, एक मिनटं, वरती गेले. आता पॅसेज तुम्ही वाचणार आहे, ठीक आहे. आता पॅसेज वाचत असताना तुम्हाला काय करायचं, पॅसेजमध्ये कीवर्ड हायलाईट करायचे. कुठले कीवर्ड, जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसले होते. तुम्ही क्वेश्चनमध्ये जे कीवर्ड हायलाईट केले ते पॅसेजमध्ये तुम्हाला कुठे कुठे दिसतील त्याला हायलाईट करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तुम्ही काय केलं हे पहा, क्वेश्चन वाचले, क्वेश्चनमधले सर्व कीवर्ड काय केले, हायलाईट केले, बरोबर ना. मग आता तुम्ही काय करणार आहे, उलटी गंगा वाहणार आहे. आता तुम्ही पॅसेज वाचणार आहे. मग पॅसेज वाचत असताना तुम्हाला जे पण कीवर्ड दिसत आहेत, जे क्वेश्चनमध्ये दिसले होते पहा, ते कीवर्ड तुम्ही काय करणार, या ठिकाणी पॅसेज वाचत असताना हायलाईट करणार आहे. मग कुठं असतील तिथे तुम्ही हायलाईट करत चालायचं, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, फर्स्ट क्वेश्चन पुन्हा वाचायचा आणि पॅसेजमध्ये त्या क्वेश्चनचे कीवर्ड तुम्ही हायलाईट केलेले आहेत पहा, ते हायलाईट जे ऑप्शन असतील, हायलाईट जे आन्सर असतील ते पाहिजे आणि त्यानुसार मॅच करत चालायचं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन वाचले, क्वेश्चन वाचत असताना तुम्हाला कळेल की या क्वेश्चनमध्ये हा कीवर्ड आहे, त्या कीवर्डला तुम्ही हायलाईट केलं. त्यानंतर 5ही क्वेश्चन वाचले, 5ही क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्ही काय केलं, पॅसेज पाहिला. पॅसेज पाहिल्यानंतर क्वेश्चनमध्ये जे तुम्हाला कीवर्ड दिसले ते पॅसेजमध्ये पण दिसतील कुठं ना कुठं, त्याला हायलाईट करायचं. हायलाईट केल्यानंतर पुन्हा क्वेश्चन वाचायचा. क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला कळलं, अरे पॅसेजमध्ये पण आपण हे जे वर्ड आहे ते वाचले, ते शब्द वाचले. मग त्या शब्दानुसार तुम्हाला आन्सर इझिली भेटून जाईल. नॉर्मली हे फक्त 3 क्वेश्चनसाठी तुम्हाला ट्रिक सांगतोय, ह्याच्या आहेत ना 3 क्वेश्चनसाठी. कारण पहिला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला फर्स्ट किंवा लास्ट पॅराग्राफमध्ये भेटून जाईल, डोंट वरी. 5 नंबरचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला पॅसेजमध्ये कुठेही भेटणार नाही, फक्त पॅसेजचा जो लास्ट पॅराग्राफ आहे तो वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर काय आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला मोरल, टायटल किंवा ऑथरचं इंटेन्शन विचारलेलं असतं, ते पॅसेजमध्ये डायरेक्टली तुम्हाला कुठेही भेटणार नाही. सिंपल. आणि जे 3 क्वेश्चन आहे मधले, या 3 क्वेश्चन संदर्भात काय सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचे, ॲक्च्युली 5ही क्वेश्चन वाचा, काही वेळ लागत नाही. त्यानंतर पॅसेज वाचा, पॅसेज वाचत असताना क्वेश्चनचे कीवर्ड हायलाईट करा. त्यानंतर 1 बाय 1 क्वेश्चन सोडवायला जा, तुम्हाला अगदी काही सेकंदांमध्ये ते क्वेश्चन सुटून जातील. सिंपल. आय होप या ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत तुम्हाला कळायला असतील. एकदम इझी वेने अशा पद्धतीने तुम्ही पॅसेज सोडवू शकता. फक्त भोकंपट्टी करून गेले आणि 20-25 पॅसेज तुम्ही एक्झामच्या आधी सोडून गेले मग तुम्हाला पॅसेज एक्झामला जमणार आहे असं काही नाही आहे, ठीक आहे. कारण एक्झामला जर त्याने डिफिकल्ट पॅसेज टाकला तर पॅसेजचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुम्ही समजून घेऊन गेलेले असतील तर तुम्हाला कसलाही पॅसेज होऊन द्या सोडवायला सोपा जाईल, ठीक आहे. आणि एक रिपीट करेल, आता एक्झामच्या आधी अभ्यास करताना 7 ते 8 पॅसेज सोडून जा, फक्त जास्तीत जास्त 7 ते 8, त्यापुढे सोडवण्याची गरज नाही आहे. टाईम वेस्ट करू नका. इतके पॅसेज सोडवले सफिशियंट आहेत. तुम्हाला एक ट्रिक कळेल, अभ्यास होईल थोडासा की पॅसेज नेमकं ॲक्च्युली कसा असतो आणि त्यानुसार तुम्ही एक्झामला जाऊ शकता. खूप जास्त पॅसेज आता सोडत बसले एक्झामला त्यावरच क्वेश्चन येईल याची गॅरंटी नसते. म्हणून ज्या कन्सेप्ट असतील ऑदर युनिटच्या, ठीक आहे, काही स्टॅटिक पोर्शन असेल तो पाठ करता, त्याचा फायदा तुम्हाला एक्झामला येईल. आता प्रॅक्टिससाठी 7 ते 8 फक्त पॅसेज तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्त काही प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आहे. तो वेळ तुम्ही ऑदर युनिटला देऊ शकता. सो फ्रेंड, आय होप तुम्हाला या ठिकाणी सर्व पॉईंट कळाले असतील. कुठला डाऊट असेल, क्वेरी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.